गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे जग कधीही भगवंताच्या शिवाय नव्हतं, नाही आहे आणि कधी नसणार. भगवंत चराचरात आहे. भगवंत चराचरात आहे आणि त्याच्या इच्छेशिवाय एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या प्राण्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदल होऊ शकत नाही. आज आपण सर्व मनुष्य आहोत. 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. मनुष्य देहाची अज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टीने दिला. आणि ह्या 84 लक्ष योनी म्हणजे काय? आपण कधी वाघ होतो, कधी सिंह होतो, कधी बोकड होतो, कधी कोंबडी होतो, कधी मासा होतो, कधी झाड होतो, कधी गवत होतो. हे सगळं फिरून झालंय आपलं. हे सगळं फिरून झालंय आणि आज आपल्याला अतिउत्तम सर्वश्रेष्ठ मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. एवढी साधना आपली ऑलरेडी झालेली आहे. पण जेवढे कोणी 3 बिलियन लोक या पृथ्वी तलावर राहतात, याच्यापैकी खूपच थोडे भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतात. खूप थोडे. आणि तुम्ही सगळे नशीबवान आहात की तुम्हाला तुमच्या अंतःकरणात दत्त भक्तीची ज्योत पेटलेली आहे. आणि या दत्त भक्तीची, या दत्त भगवंताची, या परब्रह्माची तुमच्यावर कृपा झालेली आहे आणि म्हणूनच तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहात. नुसतं येऊन पोहोचलाच म्हणजे सर्व होत नाही. याच्यात तुमची इच्छा, तुमची तितिक्षा, तुमचा पुरुषार्थ आणि या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे जे भक्ताने मागावे ते ते भगवंताने त्याला द्यावे. इतकं साधं सोपं सरळ गणित आहे. पण दत्त दत्त भक्ती एकाएकी प्राप्त होत नाही. त्याच्याकरता अनंत जन्मांची, अनंत कर्मांचं फळ, पुण्याचं फळ म्हणून आपल्याला दत्त भक्ती प्राप्त होते. तुम्हाला सांगतो, हे दत्त कोण आहे? दत्त याचा शब्दशः वाङ्मयीन अर्थ आहे देणारा, जो आपल्याला सर्वस्व देतो, भुक्ती देतो, मुक्ती देतो, पाहिजे ते देतो. असा हा दत्त ही व्यक्ती नाही, ही शक्ती आहे. आणि ही शक्ती अनेक व्यक्तींच्या रूपाने यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्या धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी ही शक्ती अविरत अखंड कार्य करत आहे. दत्ताचे जे अनेक अवतार झालेले आहेत त्याच्यापैकी मुख्य पहिला अवतार आत्री ऋषी आणि अनुसूयांच्या पोटी दत्त भगवंतांनी जन्म घेतला. आणि आत्ताच आपण मागच्या आठवड्यात दत्त जयंती साजरी केली. हा हा चित्रकूटावर जन्म झाला. दुसरा अवतार पिठापुरमला अप्पल राजू आणि सुमती महाराणी यांच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभांनी जन्म घेतला. पिठापूरला 12 वर्ष थांबून नंतर हिमालयात बद्रिकाश्रमात जाऊन अनेक साधू संतांना या श्रीपाद श्रीवल्लभांनी कृपांकित केलं आणि या धर्माचा प्रचार प्रसारासाठी त्यांना प्रवृत्त केलं. आणि त्याच ठिकाणी हनुमंताला आज्ञा केली की तू शिर्डीला साईबाबांच्या रूपाने जन्म घे. हे तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ जीवन चरित्रामृत या ग्रंथात वाचायला भेटेल. दत्त कृपेने हनुमंताने शिर्डीचे श्री साईबाबा यांच्या रूपाने अवतार घेऊन दत्त भक्तीची ही ज्योत जनमानसात प्रज्वलित करून ठेवली. आजही असंख्य भक्त शिर्डीला जातात. दत्तकृपाच आहे. नंतर हेच श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात आलेत. कुरवपूर हे साधनेचं बेट आहे. कृष्णा नदीच्या दोन भागांमधून मध्ये जे बेट तयार झालेलं आहे त्याला कुरवपूर म्हणतात. आणि आजही तुम्ही जर त्या मंदिराला भेट दिली तर अतिशय
साधन सामुग्री आणि प्रगतीपासून वंचित अशी ही जागा आहे. साधं हॉटेल सुद्धा नाहीत तिथं. एखादं दुसरं मंदिर असतं, तिथं लोक साधना करतात आणि एकदम साधनेसाठी योग्य जागा आहे ती. पण मॉडर्न फॅसिलिटीज पासून वंचित. 44 वर्षापासून कृष्णा नदीवर त्या कृष्णा नदीवर पूल सँक्शन झालेला आहे, पण अजूनही तो अस्तित्वात आलेला नाही. का? कारण भगवंताला नकोय. भगवंताला तिथे शांतता हवी आहे. जिथं भगवंताला शांतता हवी आहे, जिथं जास्त लोकांची गर्दी नको आहे, तिथं ते निवांत ठेवतात. तिथं प्रगती सुद्धा, ही भौतिक प्रगती सुद्धा होऊ देत नाही. कोणी फुलं विकत नाही, कोणी तिथं जात नाही. एवढं महान स्थान असून, श्रीपाद श्रीवल्लभांचं एवढं महान तपोभूमी असून तिथं लोकांची ये जा नाही, कारण भगवंताची इच्छा नाही. गाणगापूरला जा, शिर्डीला गर्दी सापडेल. शिर्डीला तुम्हाला पाहिजे तेवढी गर्दी सापडेल, पण गाणगापूरला विशेष गर्दी नसते. औदुंबरला विशेष गर्दी नसते, कारण दत्त हे शांत प्रिय आणि त्यागी आणि तपस्वी ह्याच्यातच त्यांचं सौख्य सामावलेलं आहे. आणि ही शक्ती अनेक व्यक्तींच्या रूपाने, म्हणजे सद्गुरूंच्या रूपाने या भूतलावर नित्य कार्य करत असते. असं समजू नका की गुरुदेव दत्त गेलेत, त्यांचा दुसरा अवतार झाला श्री नरसिंह सरस्वती. ते लाड कारंजाला जन्माला आलेत आणि जन्माला आल्यापासूनच ओंकार ध्वनी प्रकट केला. बघा, गुरुचरित्रात तुम्हाला हे वाचण्यात येईल. नंतर स्वामी समर्थांच्या रूपाने अक्कलकोटला कर्दळी वनातून अवतरित झालेत. नंतर गजानन महाराज, साईबाबा यांच्या रूपाने त्यांनी या धर्माचं कार्य केलं. टेंबे स्वामी, आणि आजही अनेक साधू संतांच्या माध्यमातून ते कार्य करत आहेत. असं समजू नका की ते नाहीत, ते चराचरात आहे. मी जर तुमच्या जवळ, मी व्यंकटेश जवळ कापूस मागितला, व्यंकटेश म्हणे नाही बा, माझ्याकडे कापूस नाही. तुझा हा शर्ट आहे, हा कशापासून बनलेला आहे? हा कापसापासूनच बनलेला आहे, पण हा कापूस नाहीये. लक्षात घ्या, नीट समजून घ्या. सगळे मनुष्य, ही जीवसृष्टी भगवंतापासूनच बनलेली आहे, पण ती भगवंत नाही. किती विचित्र वाक्य आहे, किती विचित्र आणि विरोधाभास आहे. हे समजून घेण्यासाठी एका विशिष्ट आध्यात्मिक पातळीची आवश्यकता असते. हे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स आहेत. भगवंत आहे का? हो. इथं कापूस आहे का? दे बरं मला कापूस. नाही. म्हणजे वस्त्र कशाने बनलंय? हे वस्त्र कापसाने पासूनच बनलेलं, पण कापूस आहे का? नाही. ही गोष्ट तशी, ही सृष्टी भगवंतापासूनच बनलेली आहे, पण भगवंत काही कुठे दिसत नाही. आणि भगवंताला पाहण्यासाठी एक विशिष्ट दृष्टी लागते, आणि ही दृष्टी ज्याला प्राप्त होते तो झाला ब्रह्मज्ञानी. मुक्ताबाईने सांगितलेलं आहे, मुक्ताबाईंनी सांगून ठेवलेलं आहे त्यांच्या अभंगात. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकच माती नाना भांडी, एकच माती नाना भांडी, रांजण आणि सुगडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकच सोने नाना लेणे, एकच सोने नाना लेणे, बाळे आणि बुगडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकच धागा नाना कपडे, एकच धागा नाना कपडे, धोतर आणि लुगडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे
उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा, म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा, खरे आणि रोकडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. सर्वांना दिसतं का? नाही. ज्याला ती ज्ञानाची दृष्टी प्राप्त झालेली आहे, सद्गुरूच्या कृपेने ज्याला ती ज्ञानाची दृष्टी प्राप्त झालेली आहे, त्याला चराचरात परब्रह्म दिसतं. अगदी तसंच हे सद्गुरु तत्व हे प्रत्येकाच्या अंतकरणात, प्रत्येकाच्या हृदयात नित्य विराजमान आहे. जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ कुरोपूरला होते, त्यांची तपश्चर्या चालू होती. एखादा दुसराच भक्त त्यांच्याकडे यायचा तिथं कुरवपुरात. कारण काय? आजूबाजूला वाहणारी कृष्णा नदी आणि मध्ये बेट आहे. तिथं सुंदर असा पिंपळाचा वृक्ष आहे, वटवृक्ष आहे. आणि त्या वटवृक्षाखाली ते नित्य काय करायचे? ध्यान साधना करायचे. तिथे एक त्या नदीवर धोबी यायचा. धोबी कपडे धुवायला यायचा आणि तो त्याला त्यांच्या त्या योग मूर्तीकडे, त्या दत्त मूर्तीकडे बघून त्याच्या भावना उचंबळून यायच्या. त्याची श्रद्धा होती. आता तो काय करणार? गरीब बिचारा, तो काय करणार? तर तो फक्त त्यांची जी जागा होती ना, त्यांची बसायची जागा, आजूबाजूचं जे वातावरण किंवा जी जमीन होती ती व्यवस्थित साफसूफ करून ठेवायचा. हेच त्याने त्याच्या मनाने, त्याला काही कोणी श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलं नव्हतं. काय नाही. तो फक्त नित्य ही सेवा करायचा की धुणं धुवायला जायच्या आधी त्यांच्या आजूबाजूची जागा साफसफाई करून ठेवणे, त्यांचा येण्याचा जो रस्ता होता तो रस्ता तिथं फुलं वगैरे टाकून ठेवणे, अगरबत्ती लावून ठेवणे, बस हीच त्याची सेवा. एके दिवशी त्या कृष्णा नदीमध्ये एक यवन राजा, म्हणजे एक मुस्लिम राजा, त्यावेळेस मुस्लिमांचं राज्य होतं, आणि तो मुस्लिम राजा त्याच्या राण्यांसह आणि ती घोडदौड आणि ती त्याची तामझाम आणि ती त्याची लक्झरियस, त्या काळातली ती लक्झरीज म्हणायची. घोडे, हत्ती वगैरे सगळे तिकडे तीरावर, आणि हा नौका विहार करत होता तिथं राण्यांसोबत. आणि चालू होतं त्यांचं एन्जॉयमेंटच चालू होती. आणि ती एन्जॉयमेंट बघून या रजकाच्या मनात सहज भाव उमटला की काय ऐश यार, काय मज्जा चाललेली आहे. असा भाव उमटल्याबरोबर दत्तगुरूंनी तो भाव कॅच केला. दत्तगुरूंनी, अरे रजका, म्हणजे धोबी, इकडे काय हे असं पाहिजे का तुला? नाही. तो लगेच म्हटला, पण चेहऱ्यावरून तर सांगत होता की असं मला पाहिजे. तर दत्तगुरूंनी सांगितलं, ठीक आहे, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. पुढच्या जन्मात तू म्लेच्छ राजा होशील. म्लेच्छ म्हणजे मुस्लिम राजा होशील, आणि हे सगळं जे काही ऐश्वर्य आहे, हे सगळं जे सुख आहे ते भोगशील. पण लगेच त्या रजकाला चिंता वाटली, गुरुदेव तुम्ही मला आशीर्वाद देता की शाप? अरे तुला जे हवंय, तुझ्या अंतकरणातून जे दिसतंय मला, तेच मी तुला दिलंय. त्यावेळेस तो म्हटला, पण तुमच्यापासून मी दूर जाईल. घाबरू नकोस, चिंता करू नको. माझ्या पुढील अवतारात, श्री नरसिंह अवतारात मी तुला भेट देईल आणि तुझा उद्धार करेल, तुला मोक्षाला घेऊन जाईल. तुझ्या ज्या इच्छा आहेत, मी तुला आत्ताही मोक्ष देऊ शकतो, पण तुझ्या ज्या इच्छा आहेत कशाच्या? या भोग आणि विलासाच्या, त्या तुला मोक्षापासून पतन होण्यास कारणीभूत ठरतात. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तुझी ही वासना घेऊन जाऊन तू मोक्षापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून तू पहिले हे भोग भोगून घे, मग पुढच्या जन्मात म्लेच्छ राजा होऊन हे सगळे भोग भोगून झाल्यानंतर मी श्री नरसिंह रूपाने तुला कृपांकित करेल. दिलेल्या वचनाप्रमाणे तुम्ही जर शंकर भट्टाने लिहिलेल्या या श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रात वाचलं तर तुमच्या लक्षात येईल, श्रीपाद श्रीवल्लभ तिथं थोड्या दिवसांनी हा रजक मरून गेला, आणि श्रीपाद श्रीवल्लभांनीही श्रीकृष्णा नदीमध्ये जलसमाधी घेऊन तेही अंतर्धान झालेत. पण हे श्रीपाद श्रीवल्लभ
शक्ती रूपाने जगात कायम आहेत, हे त्यांच्याच जीवनचरित्रातून आपल्याला स्पष्ट होतं. पुढच्या जन्मात त्यांनी त्या रजकाला, तो यवन राजा रूपाने जेव्हा नरसिंह सरस्वतींना भेटला, त्याच्या मांडीवर एक फोड झाला होता आणि तो फोड बराच होत नव्हता. तो श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने, नुसत्या दृष्टीने तो बरा झाला. नरसिंह सरस्वतींच्या नुसत्या दृष्टीपाताने तो बरा झाला आणि त्या यवन राजाला पुढील जन्मात त्यांनी मोक्ष प्रदान केला. असाच एक वल्लभेश नावाचा, श्रीपाद श्रीवल्लभांनी कृष्णा नदीत जलसमाधी घेतल्यानंतर अनेक वर्षांनी एक वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण तिथं सेवा करत होता. दरवर्षी यायचा, दत्त जयंतीला अन्नदान वगैरे करायचा. त्याची श्रद्धा होती श्रीपाद श्रीवल्लभांवर. आणि त्याने एक वेळेस तिथं मागणी केली की माझ्या व्यवसायात चांगली भरभराटी झाली, चांगलं मला यश प्राप्त झालं, तर मी निश्चितच इथं 1000 ब्राह्मणांना ब्राह्मण भोजन देईल, गाय दान करेल वगैरे वगैरे वगैरे. त्या काळातल्या प्रथेनुसार त्यांनी संकल्प केला. आणि खरंच तो जेव्हा त्याच्या घरी गेला, पुढच्या वर्षापर्यंत त्याला त्याच्या व्यवसायात प्रचंड फायदा झाला. आता फायदा झाला त्याच्यानंतर हा वल्लभेश, त्याचं नाव वल्लभेश होतं. हा वल्लभेशने ठरवलं की चला आता दत्त जयंती येते, आता दत्त जयंतीला आपण कुरोपूरला जायचं आणि तिथं अन्नदान करायचं, गोदान करायचं. त्यांनी पैसे वगैरे घेतलेत आणि त्या काळातल्या 16व्या शतकाच्याही आधीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस हा चालत 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 तिथं जायला निघाला. रस्त्यात त्याला काही साधूंच्या वेशातले ठग म्हणजे चोर भेटलेत. आणि या चोरांनी बघितलं की याच्याजवळ माल दिसतोय आणि याला रस्त्यात लुटायचं. मैत्री करून घेतली. रस्त्यात चालत 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 जंगल लागलं. जंगलात योग्य ठिकाण बघितलं. 4 लोक होते आणि रस्त्यात त्यांनी बरोबर मैत्रीच्या नावाखाली हा झोपलेला असताना त्याचं शिरच्छेद करून टाकला. वल्लभेशाचा शिरच्छेद करून टाकला. आणि जेव्हा तिथं तुम्हाला ते जे त्याचं पैसे वगैरे जे होते, जे काही त्याचं द्रव्य होतं, ते द्रव्य लुटण्यासाठी ते सज्ज झालं. पण लगेच तिथं विजांचा चमचमाट झाला, ढगांचा कडकडाट झाला आणि एक अतिशय उग्र, हातात डमरू, हातात त्रिशूळ आणि एका हातात हाडांचं लाकूड घेतलेला एक तपस्वी संन्यासी प्रकट झाला. त्याचे केस मोकळे होते, त्याचं शरीर भस्मांकित होतं. आणि त्यांनी काय केलं, त्याच्या हातातल्या त्रिशूळाने त्या 3ही चोरांचा वध करून टाकला. आणि एक जो होता तो या वल्लभेशाला मारण्यामध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्ड नव्हता, तो झाला माफीचा साक्षीदार. त्याच्याकडे या यतीश्वराने बघितलं, तो थरथर कापत होता. तो त्यांच्या पायाशी चरणाशी लागला. मी या कटात सहभागी नाही, मला कृपया तुम्ही माफ करा असं म्हटल्याबरोबर या यतीश्वराने त्याच्यावर कृपा दृष्टीने बघितलं आणि त्याला सांगितलं की तू याचा शिरच्छेद करण्यासाठी डायरेक्टली इन्व्हॉल्ड नसल्या कारणाने तुला माफ करतो. हे घे भस्म त्या वल्लभेशाच्या मानेला लाव, ते मुंडग जोड. आणि तसं त्याने केल्याबरोबर झोपेतून उठावा तसा हा वल्लभेश उठला. आणि उठल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या बरोबरचे त्याचे जे 3 साथीदार होते ते मरून पडलेले आहेत. यतीश्वर शांत मूर्तीने समोर उभे आहेत. त्याने त्याचं दर्शन घेतल्याबरोबर हे यतीश्वर अंतर्धान झाले. ही जी कथा आहे, ही कथा आपल्याला काय सांगते की श्रीपाद श्रीवल्लभ भक्त रक्षणासाठी सदैव तत्पर आहेत. त्या काळात हा चमत्कार घडला, कारण हा चमत्कार घडणं त्या काळात आवश्यक होतं. आजही असे अनेक चमत्कार घडतात. हे चमत्कार घडण्यासाठी ती दृष्टी असायला लागतात. आजही दादा गुरूंच्या रूपाने तो भक्त श्रेष्ठ, तो अवधूत नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर अखंड निराहार साधना करून जनसेवेचं हे व्रत घेऊन या अज्ञानी जनांना जागृत करत आहे. सांगायचा मुद्दा नीट समजून घ्या. श्री गुरुदेव दत्त तेव्हाही होते, आजही आहेत. भक्त रक्षणाकरता ते चराचरात आहेत. असं अजिबात समजू नका की ते होते आणि ते गेलेत. अरे ते कायम आहेत.
त्यांना तुम्ही तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर बसवून हृदयाचं सिंहासन त्यांच्यासाठी द्या. त्यांना साक्षी ठेवून सकाळी साधना, दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग, ईश्वर प्रणिधान, या गोष्टी म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर जर तुम्ही चाललात तर सद्गुरु ही व्यक्ती नाही, ही शक्ती आहे. आणि या व्यक्तीला जेव्हा तुम्ही अंतःकरणात हृदयाच्या सिंहासनावर विराजमान करतात, जसे आपले ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली आत्ताच काल परवाच इथून गेले, नित्य त्यांना तुम्ही तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर विराजमान करून ठेवलं. आणि जर साधना, सेवा, सत्संग म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर तुम्ही चाललात तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. ती शक्ती कायम तुमच्या सोबत आहे, ती शक्ती कायम तुमच्या सोबत आहे. फक्त पाहिजे ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी, स्वतःशीच इमानदारीने जे तुम्ही कार्य करत आहात ते इमानदारीने करत राहा. कारण ही जी सृष्टी आहे हा त्या ब्रह्मांड नायकाचा लपाछपीचा खेळ चालू आहे. जीव आणि शिव या दोघांमध्ये फरक नाही. जीव हाच शिव आहे आणि शिव हाच जीव आहे. पण मायेच्या पडद्याने तो आणि मी एकच आहे, पण भिन्न भासतो. कारण मायेचा पडदा, हा मायेचा पडदा आपण ज्ञानाने या ज्ञानांजनाने दूर करून घेतला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला चराचरात भगवंत दिसायला लागतो, ही सृष्टी ब्रह्ममय होऊन जाते. तुम्हाला ही दृष्टी प्रदान व्हावी. माझे सद्गुरु ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज यांच्या कृपेने तुम्हाला ही दृष्टी प्रदान व्हावी. भौतिक जीवनात तुम्हाला समृद्धी प्राप्त व्हावी, मानसिक जीवनात तुम्हाला शांतता प्राप्त व्हावी आणि आध्यात्मिक जीवनात तुम्हाला परम आनंद, अखंड आनंद प्राप्त व्हावा. भगवंत कायम तुमच्या सोबत आहे, तुम्ही त्याची जाणीव ठेवावी, तुम्हाला त्याचा बोध व्हावा. या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.